मंडळी, आज आपण पाहणार आहोत आंबोळी। तर आंबोळी तयार करण्यासाठी पहिली स्टेप आहे ती त्याचं पीठ तयार करणे। त्यासाठी 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे। जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर 3-1 ह्याच प्रमाणात तुम्ही जास्त पटीने तांदूळ डाळ घेऊ शकता। इथे आता मी हे स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेत आणि डाळही धुवून घेतली आहे। आता ह्यात मी पुरेसं पाणी घालून ठेवते। यामध्ये मी 1 चमचा मेथी दाणा टाकलेला आहे। मेथी आरोग्यासाठी सुद्धा चांगली आहे आणि चव आणि वासही त्याचा खूप छान येतो। हे दोन्हीही 4 ते 5 तासासाठी भिजवून ठेवायचं आहे। आपलं हे तांदूळ आणि डाळ 5 तास भिजलेले आहेत। आता आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ। हे आपण डाळ तांदूळ वाटून घेतलेलं आहे पातेल्यात। हे 7 ते 8 तास आपण भिजत ठेवू। बघा, हे असं पीठ 7-8 तासांनी फुलून आलेलं आहे। यामध्ये इनो किंवा बेकिंग सोडा घालण्याची गरज नाही। यामध्ये फक्त मीठ घालून आपण आता हे ढवळून नीट करून घेणार आहोत। तवा तापवून घेतलेला आहे। आता त्याला तेल लावूया। आणि त्याच्यावर पळीने असं पीठ घालून त्याची आंबोळी घालून घेऊया। त्यावर झाकण ठेवू। आता आपण पाहूयात 2 मिनिटं झालेली आहेत। मस्त जाळी पडलेली आहे। याला आपण असं उलटवून घेऊ। ही आपली आंबोळी तयार आहे। याला छान जाळी पडलेली आहे। आता ह्याला सर्व करूया चटणी आणि भाजी सोबत। तर ही आपली आंबोळी तयार आहे। त्यासोबत बटाटा भाजी आणि चटणी सर्व केलेली आहे। तुम्हीही करून पहा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।